तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर आपण या गोष्टीवर टॉपिक करत आहोत की चांगल्या सवयी किंवा कोणची बी सवय कशी लावायची. त्याचा हा पार्ट 2 होणार आहे. ना टाइम गमावता व्हिडिओ स्टार्ट करू. तर याच्या पहिले मी 2 पॉइंट सांगितले होते की इसे स्पष्ट बनाए और इसे आकर्षक कैसे बनाए. हे 4 पॉइंट मधले मी 2 पॉइंट सांगितले होते. तर आज पुढचे 2 पॉइंट सांगणार आहोत. लक्षपूर्वक ऐका. पहिला पॉइंट आहे म्हणजे आजच्या व्हिडिओचा पहिला पॉइंट आहे, इसे आसान बनाए. तर हा तिसरा नियम आहे मित्रांनो. इसे आसान बनाए आणि चौथा नियम आहे इसे संतुष्ट बनाए, म्हणजे इसे संतुष्टिदायक बनवा. हा याचा चौथा नियम आहे. तर तिसरा नियम पासून स्टार्ट करू. इसे आसान बनाए. तर इसे आसान बनाएचा पहिला पॉइंट है, मुश्किल को कम करे और आपकी अच्छी आदतों के बीच के कदमों की संख्या कम कर दे. म्हणजे जे अडथळे येतात मराठीमध्ये म्हटलं तर तुमच्या चांगल्या सवयीमध्ये किंवा जे तुम्हाला चांगलं करायचं आहे त्याचे मुश्किल कमी करून द्या. एक्झाम्पल, तुमचा फोन पाहणं, जास्त फोन पाहणं आणि तुम्ही न अभ्यास करणं, तर तो तुमचा फोन थोड्या वेळेसाठी आई बाबाजवळ देऊन टाका किंवा स्विच ऑफ करून टाका. नुसतं त्याला कुठेतरी लपून ठेवा. त्यांनी काय होणार की तुमचा ब्रेन रिप्रोग्राम होणार की नाही बा, अभ्यास केल्याशिवाय फोन भेटणार नाही. तर तुमचा ब्रेन कसाही त्या दिवसापासून अभ्यास चालू करणार. कॉन्सन्ट्रेशन नाही होणार तुम्हाला, ते मी मानतो, पण तो एक नियम आहे. त्या नियमनं खूप काम आहे, तर मी हा स्वतः केलेला आहे. तो दूसरा पॉइंट हो जाओ, परिवेश तैयार करिए. भावी कामों को ज्यादा आसान बनाने के लिए अपने परिवेश को सबसे अच्छी तरह तैयार करिए. म्हणजे याचं म्हणणं आहे की तुम्ही जे काम करणार आहात त्याला पहिलेच चांगल्या पद्धतीने सजून ठेवून द्या. मस्त स्वच्छ ठेवा ती जागा जिथे तुम्ही अभ्यास करत आहात. मस्त पहिलेच तिथं पुस्तकं लावून ठेवा, एकदम तयार करून ठेवा की जसे तुम्ही आले की तुम्हाला ते वस्तू होडलीच पाहिजे. त्या वस्तूने तुमच्या इकडे आकर्षण केलंच पाहिजे. एकदम पद्धतशीरपणे पेन ठेवलेला आहे, पुस्तक ठेवलेलं आहे, सर्व तयार करून ठेवा पहिले जे तुम्हाला करायचं आहे. तर मग तुम्ही आपाप त्याच्या इकडे जासाल. हा याचं म्हणणं आहे. तर तिसरा पॉइंट आहे याचा, निर्णायक पल में माहिर बने. बड़े परिणाम देने वाले छोटे चयनों को स्वचालित बना ले. याचा अर्थ तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो मी. याचा एक्झाम्पल हा आहे की तुम्हाला जिम जायची गरज नाही. हा तुमचा निर्णय नाही असला पाहिजे. याचा निर्णय आहे की तुम्ही सकाळी जोडे घातलेच पाहिजे. तुम्ही कुठे जाता, काय करता ते तुमच्यावर. तुम्ही सकाळी जोडे घातलेच पाहिजे आणि ते काम केलंच पाहिजे. याचा असा अर्थ आहे की तुम्हाला रेस करायची गरज नाही, पण तुम्हाला रेस ट्रॅकवर उतरायलाच पाहिजे. म्हणजे ते छोटे छोटे पल असतात की ते आपल्याला सांगतात की हे कर ते कर. त्या पलमध्ये फक्त तुम्हाला जे काही महत्वाचं आहे तेच ऐकायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला डेस्कवर बसायलाच पाहिजे. तुम्ही तिथून अभ्यास करसाल की नाही करसाल ते तुमची जबाबदारी, पण तिथं तुम्हाला पहिले बसायलाच पाहिजे. म्हणजे जे हे छोटे छोटे नियम आहेत, छोटे छोटे टाइम आहेत, छोटे छोटे हे झोन आहेत, त्याच्यात तुम्हाला मास्टरी करायला लागणार. म्हणजे की धावणं तुमचा नियम नसला पाहिजे, तर जोडे घालणंच सकाळी तुमचा नियम असला पाहिजे. मी सकाळी जोडेच घालीन, चालीन नाही पण जोडे घालून उभा राहीन. जोडे घालता घालता झोपीन पण जोडे घालीन. ते मग हळू 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 तुम्ही तसे तयार होऊन जाता. तर हे याचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात माझा फेवरेट नियम आहे 3.4 मधला, 2 मिनट के नियम का इस्तेमाल करे. अपनी आदतों को इतना सुसक्षम बना ले कि उन्हें 2 मिनट या उससे कम से किया जा सके. याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही प्रोकास्टिनेशन करसान किंवा कोणतेही काम तुम्हाला कराच नाही वाटत, हा सगळ्यात इफेक्टिव्ह तरीका आहे. 2 मिनिटचा नियम इस्तेमाल करा. याचा अर्थ हा आहे की कोणची वस्तू 2 मिनिटच करा फक्त. त्यानं काय होणार, तुमचे टाळण्याची आदत नाही राहणार. म्हणजे तुमचा अभ्यास आज करायचा मनच नाही, फक्त 2 मिनिटं पुस्तक खोला. यानं काय राहणार, तुमची लिंक बनून राहणार आणि तुमची जे सवय आहे, तुम्ही जे लावून राहिले चांगली सवय, ते तुटणार नाही. अभ्यास करायचा आहे, मन निवड राहिलं, प्रोकास्टिनेशन करायचं वाटत आहे, फक्त 2 मिनिटं वाचा. यानं काय होणार, तुमची सवय कंटिन्यू राहणार. पण एवढं लक्षात ठेवा की हे जे मी सांगत आहोत 2 मिनिटाच्या वर नाही गेलं पाहिजे. 2 मिनिटाच्या खाली किंवा 2 मिनिटं. तर ठीक आहे, आपण जाऊ चौथ्या पॉईंटवर, सॉरी 5व्या पॉइंटवर. अपनी आदत को स्वचालित बनाए. टेक्नोलॉजी और एक बार किसी चीज को खरीदने में निवेश करे जो भावी व्यवहार को सुनिश्चित करती हो. याचा अर्थ हा आहे की कोणची तरी जे टेक्नॉलॉजी आहे जी तुमच्या सवयीमध्ये तुम्हाला मदत करणार, चांगल्या सवयीमध्ये, समजा हॅबिट ट्रॅकर, अलार्म, म्हणजे अशी सवय लागणार तुम्हाला. जे कोणची जे टेक्नॉलॉजी वापरता येईल चांगल्या सवयीसाठी ते वापरा. एका टाइमला इन्व्हेस्ट करा. याचं म्हणणं आहे ऍसिड घ्या तुमच्या सवयीसाठी. 2 असतात, एक असते लायबिलिटीज, एक असते ऍसिड. तर त्या ऍसिडची वस्तू घ्या. टेक्नॉलॉजीचा इस्तेमाल करा म्हणते तुमच्या सवय लावायसाठी. ते बी कोणची तरी चांगली, समजा मोबाईलमध्ये तुम्ही रिमाइंडर लावू शकता की मला इतक्या वाजता उठायचं आहे, मी तर किती वाजता झोपायचं आहे त्याचंही रिमाइंडर लावतो. मी बरोबर 12 वाजता झोपतो. हे याचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, आपला तिसरा नियम पूर्ण झालेला आहे. तिसऱ्या नियम मध्ये 5 पॉईंट होते, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आखरी जो या पार्ट 2 चा व्हिडिओचा आखरी नियम आहे, चौथा नियम, इसे संतोषदायक बनाए, तो तुम्हाला सांगणार आहोत. जब भी आप अपनी कोई आदत पूरी करे, खुद को तुरंत पुरस्कार दे. याचं असं म्हणणं आहे, जेव्हा बी तुम्ही कोणची आदत, म्हणजे तुमची कोणची सवय, समजा तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ते तुम्ही आज पूर्ण केली, तर स्वतःला पुरस्कार द्या. तर कसं तुमचा दिमाग रिप्रोग्राम होऊन जाणार की हे केल्यानं पुरस्कार भेटते. तुमचा दिमाग आहे ना अल्पकालीन गोष्टीला आवडते, दीर्घकालीन नाही. म्हणजे त्याला छोटे छोटे गोष्टीत लवकर लवकर आनंद पाहिजे असते. तर त्याच्यासाठी तुम्हाला गिफ्ट देत राहा. म्हणजे कोणची चांगली सवय केली की तुमच्या दिमागाला वाटणार की हे केल्यानं गिफ्ट भेटते. ते तसंच आहे, ते माऊसवर एक्सपेरिमेंट केलं होतं. म्हणजे जे जे तुम्ही करसाल, तर समजा तुम्हाला स्वतःला चॉकलेट देऊ शकता की तुम्ही अभ्यास केला, चला आज अभ्यास केला, हे घे चॉकलेट.
उद्या काही केलं, हे घे चॉकलेट, काही म्हणजे तुम्ही गिफ्ट देऊ शकता स्वतःला. हे याचं म्हणणं आहे. गिफ्ट देत राहा, म्हणते चांगलं काम केलं ते कसं ते चांगलं काम मग तुम्हाला सवय म्हणून जाणार. कुछ नहीं करने को आनंददायक बनाए, जब भी आप किसी बुरी आदत से बचे तो इसे लाभकारी दृष्टिकोन से देखने का तरीका खोजे. म्हणजे याचं म्हणणं आहे की समजा तुम्ही काही पण नाही करत असाल तरी तुम्ही जिंकले समजा त्या सवयीमध्ये, कारण तुम्ही ते कोणतं खराब काम नाही करत आहात. म्हणजे स्पष्टपणे याचं म्हणणं आहे कोणतं खराब काम न करण्यापेक्षा काही न करणं चांगलं आहे. म्हणजे तर तुम्हाला वाटत असेल की काही होत नाहीये, पण तुम्हाला असं वाटत आहे की आज माझी ते सवय तुटणार नाहीये की मी ते काम करणार आहोत, तर ते काम नका करू, त्याच्यापेक्षा बसून राहा म्हणते, पण खराब काम नका करू. हे याचं म्हणणं आहे. हे पण एक चांगलं आहे. तीसरा पॉइंट, हैबिट ट्रैकर का इस्तेमाल करें, अपनी आदत की निरंतरता की निगरानी करे और श्रृंखला को नहीं तोड़े. हॅबिट करा तुमची ट्रॅक, तुम्ही काय काय करता ते सर्व लिहा. तुम्ही कुठे काय, किती वाजता उठता, काय खाता, तुमचे काय काय सवयी आहे ते लिहा, आणि कोणत्या कोणत्या चांगली सवय आहे ते लावासाठी तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतात की काय काय अडथळे येतात ते सर्व लिहा, आणि कशी सवय लावायची आहे ते पण लिहा. तर ते ना तुमची काय होते, तुम्हाला एक आयडेंटिफाईड होऊन जाते की तुम्हाला कोणत्या कोणत्या सवयी आहेत आणि कोणची कोणची सवय तुम्हाला तोडायची आहे. म्हणजे कोणची सवय लावायची आहे ते लिहा, आणि कोणची सवय चालू आहे आणि ते तोडायची आहे ते पण लिहा. ट्रॅक करा की मी 2 वाजता काय करतो, 1 वाजता काय करतो, किती वाजता झोपतो, किती वाजता जेवतो, अभ्यास करतो की नाही, की नुसतं बसेलच राहतो, हे सर्व ट्रॅक करा. आणि ती श्रृंखला तोडू नका, ते कंटिन्यू करत राहा. आणि जेव्हा तुमच्यात बदल येईल ते पण ट्रॅक करा. म्हणजे कसं तुम्हाला माहित पडते की मी या गोष्टी सुधारलेल्या आणि हे गोष्ट मला करायला पाहिजे, असं म्हणणं आहे. तो लास्ट पॉइंट, लास्ट लेसन का, लास्ट टॉपिक का, कभी 2 बार नहीं चूके. जब भी आप कोई आदत करने में चूके तो तुरंत पटरी पर दोबारा लौटना मुश्किल करे. असं म्हणणं आहे की कधी 2 बार नका चूक म्हणते. जर तुम्ही 2दा चुकसाल तर ते सवय हळूहळू हळूहळू अजून वाढत जाणार. तर त्यानं काय होणार माहित आहे का, तर त्यानं तुमची प्रोकास्टिनेशन करण्याची सवय हळूहळू हळूहळू वाढत जाणार. म्हणजे कधी 2दा नका चुकू. एकदा चुकला ठीक आहे, दुसऱ्या दिवशी परत पटरीवर आहे. म्हणजे हप्त्यातून 1 दिवस अभ्यास नाही झाला ठीक आहे, असं नाही म्हणत की करू नका, ते बी तुम्ही ट्राय करा की कधीच नाही चुकला पाहिजे. 2 मिनिटाचा नियम सांगितला तुम्हाला, पण जर 2 मिनिटाचा नियम नंतर चुकले तर कधी 2दा नका चुकू, बस एकदा चुका. एकदा चुकला परत तुमच्या पटरीवर येऊन जा. नाहीतर तुम्ही असं करत करत थोडा 1-1% जोडत जोडत उद्या करत तो कधीच नाही येत. ते अशी सवय लागत राहते. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.